आज सकाळी झोपेतून उठायला उशीर झाला. मग एकदा सकाळी उशिरा उठलं ना, मग सगळ्या बाकीच्या गोष्टी अशा उशिरा होतात आणि प्रत्येक कामात मग घाईघाई होते. आणि सकाळचा वेळ माझं मुलांचं शाळेचं आवरण्यामध्येच निघून गेला. दुपारचं जेवणच बनवायला वेळ भेटला नाही. मग दुपारच्या जेवणासाठी तयारी चालू होती. आज दुपारच्या जेवणामध्ये शेपूची भाजी बनवायची होती आणि चपात्या, त्यासाठीच तयारी चालू होती. मग शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यासाठी लागणारे कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक कट करून घेतला. त्याबरोबर शेपूची भाजीही बारीक चिरून घेतली. आणि परत मला दुपारचं जेवण बनवून मुलांना शाळेतून आणण्यासाठी पण जायचं होतं. त्यासाठी पटकन शेपूच्या भाजीला फोडणी दिली आणि शेपूची भाजी शिजते तोपर्यंत इकडं पीठ मळायला घेतलं. पीठ मळून झालं की मग पटकन मला चपात्या पण लाटून घ्यायच्या होत्या. मग पटापटा चपात्या पण लाटून घेतल्या आणि चपात्या लाटून झाल्या की नंतर इकडे बघा फिशला पण खायला टाकायचं होतं, कारण दुपारची वेळ झाली होती आणि त्यांनाही भूक लागली होती. मग त्यांनाही दुपारचं लंच दिला. तर आजच्या दिवशी एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.